चांदवड प्रांत अधिकारी खुर्ची सोडून निघून का गेले? नागरिकांमध्ये चर्चेला उधाण. चांदवड येथील प्रांत अधिकारी कार्यालयात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका समाजसेवकानं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्याच्या तक्रारी संदर्भात प्रांत अधिकारी श्री कैलास कडलग यांना प्रश्न विचारले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्यानं सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी अन्याय झाल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल केली होती. या प्रकरणात अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत समाजसेवकानं अधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला. त्यावेळी प्रांत अधिकारी यांनी संबंधित प्रकरणावर कागदोपत्री कारवाई झाल्याचं सांगितले. मात्र त्यानंतर अधिक प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्रांत अधिकारी आपल्या जागेवरून उठून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न विचारायचे नाहीत का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रांत अधिकारी यांच्या तक्रारीवरून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. FIR क्रमांक 02/28 नुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 1/32, 351(2), 352(2) आणि 356(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे संबंधित समाजसेवक चेतन शेवाळे, तक्रारदार, शेतकरी व त्यांच्या समर्थकांकडून हा गुन्हा अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांनी केवळ शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवल्याचा दावा केलाय. तर प्रशासनाकडून अद्याप या प्रकरणावर सविस्तर अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आणि संबंधित पक्ष यांच्यातील वाद आता अधिक चर्चेचा विषय बनला आहे. घटनेची संपूर्ण सत्यता आणि नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. लोकमान्य 20 राहणार नाही. आता बघूया कडलं सर काय म्हणतात. आता सर वाद करा पण आता ही लाईन चालू आहे. तर आता नेहमीप्रमाणे आम्ही तुमच्याकडे चक्र मारतो तसं पुन्हा एकदा चक्र मारायला आलं. या विषयात जेव्हा आम्ही आवाज उठवला, तुमच्याकडनं प्रॉपर्टी काही कारवाई झाली नाही, तेव्हा आमच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला. बरोबर. तर आता हा विषय मलाही सांगा, तुमच्याकडनं आपले बाकीचे तुम्ही पाठवलेले अहवाल आहे. तर आता हे बघा, इथे खानपट्टे धडधडे दिसून राहिले की त्या खाणी खोदलेल्या आहेत, तिथला खडी काढली गेलेली आहे, महसूल बुडवलेला आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तर साहेब या खाली तुम्हाला दिसत नाही का? अहो कारवाई चालू आहे. काय चालू सांगा मला, काय झाली कारवाई तुमचं? बघा आता तुमच्या कारवाईचं पत्र मी दाखवू, जे तुमच्याच सहीचं आहे आणि हे कधी आलेलं आहे 6-5 तारखेला, की जे त्यांचं खडी प्रेशर पकडलं गेलं होतं ते तुम्ही सोडलं. म्हणजे आपलं गाडी काबर सोडली? कारण तहसीलदारांनी अहवाल दिला 79 लाख रुपये त्याची आधी जमा आहे. म्हणजे 79 लाख, ऐका ना, 79 लाख रुपये जमा आहे. मग तुम्ही काय नाही घेतलं इतके दिवस? का बरं नाही घेतला तुम्ही? आम्ही घेतले. आम्ही आमचं कळवलेलं काय कळवलं तुम्ही? आम्ही आमचं जे काय कळवलं? कागदावर आहे तुमच्या काय कागदावर आहे? कागदावरती अहो साहेब, कागदावरती काय बोलायचं काय? अहो साहेब, घडघडीत तुम्हाला इथं दिसतंय, तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, हे सॅटेलाइट इमेज आहे. सर तुमच्या काळात इथं चोरी झाली, मग तुमच्याच काळात चोरी झाली सर. तुम्ही चोराला पाठींची घातलं. आता साहेबांनी आम्हाला काय दिलं ते सांगतो बरं का. जेव्हा एक खडी असलेली गाडी पकडली गेली, बरोबर, म्हणजे अवैध वाहतूक पकडली गेली, तेव्हा साहेबांनी पोलिसांना पोलिसांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचे काम व्यवस्थित केले असते ना, जी खुर्ची आहे ना ती सामान्य लोकांसाठी दिली गेलेली आहे. पैसे घेऊन नाही तर बसायची खुर्ची घेऊन काय इथे चला ना, तुम्हाला दाखवतो वडाईला किती तुम्ही इथं बसून काय करताय? सर चेतन भाऊ, तुम्ही इथं बसून काय करताय? चेतन भाऊ, एकच प्रश्न आहे माझा साहेब माझं एक प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला. ठीक आहे. उत्तर देणार नाही. तुम्हाला काय करायचं लिखी कळवा. का म्हणलं की तुम्ही कागद काय केली? आम्ही आमचे अहवाल दिलेले. कोणते अहवाल दिले? कसे दिले? साहेब तुमची वेळ थोडी तरी मार्गा
थोडी तरी बाळगा, तुमची थोडी वेळ तरी संपली. बाळगा, तुमची वेळ संपली. थोडी तरी बाळगा. तुमची वेळ अहो, संपली. नाही संपत आमची वेळ. संपली वेळ. नाही संपली. काय करणार तुम्ही? चला, माझं काय काम करू. करणार तुम्ही? माझं माझं काम करू. काय 300 पेपर दाखल करणार, काम करणार. मग काय होते? करा ना बिनधास्त. करू शकता. मला काय मग बरोबर आहे, आम्ही पुढचं करू. आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. करा. तुम्ही हे काय केलेलं आहे करा, मला? करा. दिसत असं एक लक्षात घ्या साहेब. सेवा आहे का? या खुर्चीचं- या खुर्चीचं एक मान सेवा. सन्मान आहे. आम्ही सेवा या आहे. खुर्चीचं- अहो, सेवक आहे, तुम्हाला सेवकासारखं काम काय करा. केलेलं नाही. कोणाचे सेवक आहे तुम्ही? कोणाचे? आहे कोणाचे आम्ही- सेवक आम्ही- तुम्ही? आम्ही नागरिकांचे. सर. नागरिकांचे. हा. हे नागरिक आहेत. काय सेवा केली? आम्ही आमच्या हे नागरिक आहेत. काय सेवा केली? हे नागरिक आहेत. काय सेवा केली? अहो, त्यांचं 17 वर्षापासून नुकसान चालू आहे. शेतीत नुकसान चालू आहे. स्वतः मस्त AC मध्ये बसतात तरी शेतात उतरले का? कधी शेतात उतरले? आम्ही आवाज दिलेले. कोणते आवाज दिले? हे असे हा? बरं, नको. त्याचे हे केलेले ते करायला मजबूर केलंय साहेब तुम्ही. करायला मजबूर केलंय साहेब तुम्ही. सर प्रश्नाचे उत्तर मागतोय आम्ही. सत्याची आत्महत्या करायला कसं संबंध नाही? खुर्ची आम्ही तुमची आमची आहे. आवाज दिली. सेवक तुम्ही आहेत. कोणता अहवाल दिला? साहेबांनी एक अहवाल असा दिलेला आहे. सर मला कशाला बोलायचं? नाही बोलायचं मला माझ्याशी माहिती. बोलायचं. इथं बघा. मग तेच बोलतोय ना. मग सांगा तुम्ही काय कारवाई केली? आमचे आवाज दिले. कोणती बस दिली? काय काय दिले सांगा. काय दिले? सर 2 मिनिटं चेतन भाऊ ऑनलाईन करायचं. मग सर 1 मिनिट मी बोलतो 1 मिनिट तुम्हाला प्रश्न विचारतोय सर आम्ही काय एक मिनिट काय गुन्हा व्हायचा ते होईल. ऐका ना साहेब. तू कशाला घाबरतो रे घाबरतो? मी कुठं घाबरून राहिलो हे बघा साहेब चालले. साहेब चालले. चालले. हे बघा साहेब चालले. हा समजा तुम्ही साहेबांचा साहेब चालले. फाटत असली ना तर मग निघायचं इथून. सर प्रश्न विचारतोय आम्ही तुम्हाला हे बघा तुम्ही साहेब कॅबिन चालले. सोडून टाका. प्रश्न उत्तर निघून चला. बाहेर पुढे चला. बाहेर चला. हे बघा साहेब चालले. कॅबिनमध्ये उतरा. बाहेर चला. चालले साहेब. हे बघा चला खाली. चला चला खाली. चला चला द्या इथून. काय साहेब काय नोकरी दाखवताय? काय अडचण तुम्हाला? काय नोकरी दाखवताय? काय चालायचं काय? काय चालायचं? सेवा केली तुम्ही. सर इथं नाही. इथं तुम्ही सेवा केली. सर सर आम्ही प्रश्न विचारतोय तुम्हाला कोणीतरी वाटली पाहिजे. कोणीतरी वाटली पाहिजे. हो ना सर कोणीतरी वाटली त्यांच्या पाहिजे. काळात सुरू झाली कोणीतरी वाटली सर माझं पाहिजे. एकच प्रश्न उत्तर पाहिजे चेतन भाऊ सर बंद का जनतेला कळू द्या ना सर चांदवड जनतेला कळू द्या सर बंद का करतो चांदवड जनतेला कळू सर चांदवड लाईव्ह बंद करायचंय का मी प्रश्न विचारतोय सर तुम्हाला थोडी तरी आहे ना थोडी तरी लाज लज्जा सगळं. सर बंद करून का कॅमेरा समोर काय अडचण आहे थोडी तरी कॅमेरा समोर काय अडचण आहे? आम्ही काही चुकीचे प्रश्न विचारतो आम्ही चांदवड तालुक्याचेच प्रश्न विचारतोय हं? मला काय पैसे देणार? आणि काय केलं तुम्हाला पण माहिती आहे. माझं काही स्वतःचा अभिमान आणि स्वाभिमान जर असेल ना स्वाभिमान सर ठेवा थोडीशी. मला फक्त एकच प्रश्न विचार चेतन भाऊ एकच प्रश्न चांदवड तालुक्यामध्ये वडाळी भुई गावामध्ये आतापर्यंत साधारण 18 वर्षापासून खडी केस झाली किती गाड्याच्या खडीच्या गाड्या विदाऊट रॉयल्टी आपण कारवाई केली फक्त एकच प्रश्नच होता त्या चांदवडची जनता नाशिक जिल्हा महाराष्ट्र बघतो आम्ही आपण आमचे अहवाल कलेक्टर ऑफिसला दिले. त्यांच्या- मी प्रश्न जाऊ दे, जाऊ दे, त्यांच्या- हे शेवटचा बघा. प्रश्न विचारला हे- नाही तुम्हाला हे असे ओके, सर. हे असे ओके, सर. हे असे- सर ओके तुम्ही दिले सर हे असे हे शांत बसा रे. बाहेर येऊन हे असे काय मुजोर करायचं अधिकारी ऑफिसच्या बाहेर येऊन ठीक आहे हे असे मुजोर अधिकारी आहेत ज्यांना उत्तर द्यायचे हात नाही लावायचे तुम्हाला पोलिसांना बोलून घ्या सर आम्ही प्रश्न विचारतोय आम्ही काहीच केलं हा, ठीक नाही आहे. आम्ही प्रश्न हे विचारतोय अधिकारी मुजोर आहेत की जे आम्ही अशा सत्य प्रश्न प्रकारचे- विचारले, काय एवढं आणि तू घाबरतो? गप्प बसतं. डोकं सटकलं कोणाचा सुद्धा इथं आला ना मी घाबरत नाही काय गुन्हे दाखल व्हायचे होऊ द्या नाही तर आत्ता इथं चढून बसतो या अधिकाऱ्यांना 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड.